सामना आठवणे विरुद्ध आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्ष संकल्पनेअंतर्गत सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा। मित्रांनो, हे जे दोन खेळाडू बघताय, खऱ्या अर्थानं हा मैदान ज्या खेळाडूने गाजवलं असं अगणित खेळाडू आपल्या सुधागड तालुक्यामध्ये आहेत। मात्र त्यातीलच हे दोन खेळाडू हे जोरदार टाळी होऊन जाऊ द्या। या मैदानावरती जेव्हा सकाळी आपण माऊली मंडळात जायचा असं विचार करायचो, तो विचार खूप आनंद देऊन जायचा आणि आज पुन्हा एकदा तो दिवस उजाडला। मी या ठिकाणी पहिला अविकन दादा आहे, दादाला मी एकच प्रश्न विचारतो की पहिले तुम्ही खेळाचं कबड्डी आणि काय भावना तुमच्या मनामध्ये होत्या, काय सांगशील? जी आपली कबड्डी 7-8 वर्ष बंद होती ती पुन्हा चालू केली, पण खरंच आमच्या मुलांना तुम्ही रागवू नका, पण जेव्हा माऊलीमध्ये सामने व्हायचे तर आम्हाला अक्षरशः 15 दिवस झोप लागायची नाही, खरं का नाही? झोप नाही लागायची, म्हणजे कधी सामने चालू होतात आणि म्हणजे जो आमच्यामध्ये जोश होता ना तो खूप वेगळा होता। तो खरोखर आताच्या मुलांमध्ये मला कुठेतरी कमी वाटतो, म्हणजे मला स्वतःला वाटतं, पण आमच्यामध्ये जी हुरुरी होती ना ती गावासाठी खूप वेगळी होती। पण खरोखरच आताची म्हणजे कबड्डी थोडी वेगळी आहे आणि मी केतनजी धन्यवाद देत की सुधागड तालुका विशेष ठाणे तसेच स्पोर्ट असोसिएशन सुधागड तालुका उमेदवार अध्यक्ष आहेत, केतन सल्लागार आहेत, खरोखरच ते जो शब्द दिला आणि तो पाळला इथे आणि सर्व खेळाडूंना खरोखरच त्यांचं मी जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे की त्यांनी शिस्त पद्धतीत सर्व खेळ खेळला आणि प्रेक्षकांनी खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी सर्वांचा धन्यवाद केला। खूप खूप धन्यवाद सन्मान्य सुनीलजी। खरं म्हणजे आज इथे एक विशेष सत्कार होतोय। विशेष सत्कार यासाठी आहे की हे सामने त्या अर्थाने आज इथे खेळले जात आहेत आणि त्यांनी अगदी मेहनत घेतलेली आहे, सगळ्या बाबतीमध्ये, इव्हन आर्थिक असो आणि अन्य कुठल्याही गोष्टी असू दे, त्याच्यासाठी जी मेहनत घेतली ते अविकांत साळुंके साहेब, यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्यात जास्त आर्थिक मदत ज्यांनी मिळवून दिलेली आहे ते आपल्या संस्थेचे सन्माननीय संपर्क प्रमुख सुनीलजी तिडके यांना सन्मानित करण्यासाठी मी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष विठ्ठलजी घागे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। जोरदार टाळ्या वाजवायची आहे सुनील तिडकेंसाठी। सर्वांना माझा नमस्कार, क्रीडा देवतेला पण माझा नमस्कार। मित्रांनो,
₹500 कॅश प्राइज आलेले आहे. खूप खूप धन्यवाद प्रमोदात्या. यावेळेस मात्र चढाईसाठी आलाय पतू बामणे. आपटवणे संघाचा एक अतिशय वेगवान खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं असा पतू बामणे. एक चांगला लढत या महाअंतिम सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. पहिला मानाचा टॅकल आपटवणे संघाच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर होणे. भव्य संघात एका बाजूला जयेश काडे आणि दुसरा कोबरा रक्षक करण मस्के. जणू सह्याद्रीचे 2 कडे. एक सह्याद्रीचा कडा जयेश काडे, दुसरा आहे करण मस्के. गणेश दत्त यांच्या माध्यमातून 3 गुण जर प्राप्त केले तर ₹1000 आणि 2 गुण प्राप्त केले तर ₹500 ही संधी दोन्ही संघांच्या खेळाडूसाठी आहे. त्याचप्रमाणे प्रसाद हिरडीकर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी की आपण एका चढाईत जर 3 गुण प्राप्त केले तर अविकांत दादा साळुंके यांकडून सुद्धा आपल्यासाठी ₹500 कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मित्रांनो, काल सुद्धा वावे संघ पाटणेश्वर सोबत 1 गुणांनी त्या ठिकाणी पराभूत झाला. मात्र नक्कीच चर्चा केली गेली वावे संघाची. त्रुटीत काळाचा या ठिकाणी अवलंब केला जातोय. एक परफेक्ट कोच प्रशिक्षक उमेश मस्के. रवी गोफड, किसन गोफड यांच्या माध्यमातून ₹500 कॅश प्राइज आपटवणे संघासाठी आलेला आहे. प्रसाद हिरडेकर यांच्यासाठी एक नामी संधी. आपण जर एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर अविकांत दादा साळुंके यांच्या माध्यमातून ₹500 आपल्यासाठी या ठिकाणी प्राइज आलेला आहे. आता मात्र प्रसाद हिरडेकर यांच्यावरती जबाबदारी. 3rd रेड डू ऑर डाय. या वेळेस मात्र कॉन्फिडन्स लेवल काहीशी हाय झालेली आपल्याला बघायला मिळते. शुअर आहे की बोनस गुणावरती माझी मोहर उमटली आहे. 9 नंबर जर्सी प्रदान केला हा भरभक्कम देहबांधर आपले यशस्वी बोनस. जबरदस्त प्रयत्नामध्ये ताकद असेल तर निश्चितच यशाची भरारी मित्रांनो तुमची उत्तंग असणार आहे. प्रत्युत्तर देतो प्रत्युत्तर दिलं जात आहे. प्रतीक बामणेच्या माध्यमातून गौरव हिरडेकरला शिकार बनवली जाते. प्रत्युत्तर देतोय विशाल मस्के. सडक बांधा आहे परंतु 10 हत्तींचं बळ या खेळाडूच्या पायामध्ये विसरून चालणार नाही. या रायगड जिल्ह्यातील अनेक मैदान या विशालच्या नावाने दुमदुमलेत हे विसरून चालणार नाहीये. साता सेक्शन माघारी परत नाही. प्रत्युत्तर देतोय समाधान नाही. निश्चितच मित्रांनो सुरुवातीच्या पहिल्या सामन्यापासून समाधानकारक वाटण्याजोगा राहिला. 3 आणि 2 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. बोनस प्रत्युत्तर पुन्हा एकदा देईल प्रसाद हिरडेकर.
कबड्डीची ही लढत निश्चितच अंतिम सामना आहे. हॅलो हॅलो काम चालू आहे. निश्चितच मित्रांनो आजची कबड्डी स्पर्धा 9:30 वाजेपर्यंत संपुष्टात येईल. यामध्ये काही टीम वर्क आपल्याला सुंदर बघायला मिळतं भावे संघाच्या माध्यमातून. निश्चितच मित्रांनो श्वासात रोखून वाद अहो डोळ्यात ओकले आग देवांचे छत्रपती आणि छातीत भरला पोलाद आणि धन्य धन्य महाराष्ट्र आणि धन्य धन्य शहाजी वंश एवढा बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. ही सुधागडची ताकद आहे आणि या सुधागडचा खेळ या मैदानामध्ये उतरवण्याकरता दोन्ही संघ पूर्णतः सज्ज आहेत. एका पाठामध्ये असेल समाधान मोरेचे घणाघाती हल्ले तर दुसऱ्या पाठामध्ये असेल निश्चितच गौरव हिडेकर प्रसाद हिडेकर याची एक अभेद अशी जोडी. परंतु समाधानला भेद देऊ शकतील का? प्रयत्न सुंदर होता परंतु समाधान त्या ठिकाणी रिक्त माघारी परतोय. प्रत्युत्तर देतोय गौरव हिडेकर. संघाच्या माध्यमातून आता मात्र करून दाखवली जाते. म्हणजे तितक्याच ताकदीने मंथन देखील उत्तर देतोय प्रतिस्पर्धी संघाला. संकट येतील संकट येतात खचून जाऊ नका मित्रांनो. प्रयत्न करत राहा कारण प्रयत्नाची परमेश्वर असं म्हटलं गेलं. प्रयत्नाने जर तुम्हाला परमेश्वर मिळणार आहे तर आजचा हा विषय निश्चितच मित्रांनो तुम्हाला या मैदानामध्ये स्वतःला झोपून द्यावं लागेल. जर 8 वर्षांनी कबड्डी स्पर्धा पुनश्च सुरू झाले तर हा ऐतिहासिक विजय होऊ शकतो. कारण लोक पुढील 10 वर्षांनी देखील विचारू शकतात की 50व्या सुवर्ण महोत्सवाचा विजेता कोण होता. त्यामुळे ही कबड्डी स्पर्धा निश्चितच दोन्ही संघांकरिता महत्वाची असेल. भव्य दिव्य चषकाची आणि रोख रक्कम 21,000 कोणता संघ मागे ठरेल. आता मात्र थर्ड रेडची स्ट्रीट राईट टू ऑर डाय सुचित दत्त आपटवणे संघाची भिंत जबरदस्त खेळ. प्रत्युत्तर देतोय समाधान मोरे. या ठिकाणी आपल्याला लागले आदरणीय विलास विठ्ठल गोंडाळे यांच्या माध्यमातून रोख 500 रुपयाचं भरघोस पारितोषिक. खूप खूप धन्यवाद.
सुचित दत्त जबरदस्त खेळ. आता मात्र हाच खेळ आपल्याला कंटिन्यू करावा लागेल जर या मैदानामध्ये आपल्याला आपली मोहर उमटवायची असेल. जर रोख रक्कम 21,000 वरती आणि निश्चितच ही भव्य दिव्य चषकावरती आपल्याला आपली मोहर जर उमटवायची असेल तर मात्र प्रयत्न मोठे करावे लागतील. प्रत्येकाला स्वतःला झोपून द्यावं लागेल. मंत्र्यांना त्या जबरदस्त पकडी कराव्या लागतील. निश्चितला अनेक वादळांना त्या ठिकाणी थांबवावं लागेल तरच आज आपण या मैदानामध्ये विजयाचे खेचून आणणार. चढाईकरता गौरव वेगाचा बेताज बादशाह म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. बघूया कितपत गुणांची लय करतोय. पाचच एक समिती नसून खोलवर चढाई करण्याशिवाय पर्याय नसेल. जर यशस्वी व्हायचं असेल तर मात्र मित्रांनो तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. सतीश म्हस्के यांच्या माध्यमातून वागळे संघासाठी 500 रुपये कॅश प्राईज जमा झालेला आहे. सामना संघात आपण घेऊन जायचं आहे. यावेळेस मात्र थर्ड रेड ही पकड अत्यंत महत्वाची असेल या सामन्यामध्ये. जबरदस्त कामगिरी. यावेळेस मात्र गौरव निश्चितच दोन्ही संघ आता मात्र थर्ड रेडवर खेळण्याचा प्रयत्न करतील. मुख्य तत्वाने आपटवणे संघाचा 1872 मैदानाच्या बाहेर असेल. जर थर्ड रेडला पटकड झाली तर मात्र समाधान मैदानामध्ये होईल. बघूया यावेळेस कितपत प्रयत्न केले जात आहेत. सुंदर स्टेप आपल्याला बघायला मिळत आहे. आता मात्र समाधान मोरे पुनश्च एकदा समाधानावरती जबाबदारी दिली जाते. बोनसचा प्रयत्न झाला. निश्चितच त्या ठिकाणी विशाल मस्के सज्ज असेल.
रसिकांचे पैसे वसूल होते. निश्चितच मित्रांनो अनेक संघ या ठिकाणी पराभूत होऊन देखील हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी थांबले आहेत. प्रचंड क्षणाक्षणाने उत्कंठ वाढवणारा सामना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा समाधान गोळे रुपी वादळ धडकलंय अर्थातच वावे संघाच्या प्रांगणामध्ये. आता मात्र काहीसा स्टडी गेम खेळण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. खेळकर्ता प्रसाद खेडेकर. रवींद्र बलकावडे यांच्या माध्यमातून दोन्ही संघासाठी ऑफर असेल. एका चढाईमध्ये जो खेळाडू 2 गुण बाद करेल 2 गुण टिपेल त्याच्याकरिता 1,000 रुपयाची कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. एका चढाईमध्ये 2 गुण. विजेतेपद पटकावून द्यायचं असेल नक्कीच मित्रांनो हा देखील खेळाडू मास्टर माइंड